जामखेड तालुक्यातील तपनेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न तब्बल 60 वर्षांपासून प्रलंबित होता. लोकांना मंदिरात जाण्यासाठी योग्य रस्ता नव्हता, वाहनं उभी करण्यासाठी जागा नव्हती आणि अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची हीच मागणी होती की तपनेश्वरला जाण्यासाठी चांगला रस्ता झाला पाहिजे. आता अखेर तो दिवस आला. आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून आणि पायलताई आकाश बाफना यांच्या पुढाकाराने मंदिर परिसरातील रस्त्याची पाहणी करण्यात आली. त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी रस्त्याचे मुर्मीकरण, ग्रॅव्हलिंग करून कामाला वेग देण्यात आला. गावातील नागरिकांनी आणि भक्तांनी या कामाचं जोरदार स्वागत केलं आहे. सर्वांनी एकच सूर लावला. 60 वर्षांपासूनची मागणी पूर्ण करणाऱ्या पायलताई बाफना आणि आदर्श फाउंडेशनचे आभार. या उपक्रमामुळे आता तपनेश्वर महादेव मंदिराकडे जाणारा मार्ग स्वच्छ, सोयीस्कर आणि सुरक्षित झाला आहे. आज 50 ते 60 वर्ष झाले तपनेश्वर गल्लीमध्ये लाईटची सोय नव्हती, नालीची सोय नाही किंवा रस्त्याची सुविधा नाही आहे. जर पाऊस पडला तर आम्हाला चालणंसुद्धा शक्य होत नाही आहे. आणि शेवटी आमच्या तपनेश्वर गल्लीमध्ये महादेव मंदिराचं मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये आम्हाला आरतीसाठी जायला सुद्धा रस्ता नाही आहे. पूर्णपणे चिखलाने रस्ता भरलेला आहे. तसेच हे आकाश बापन सर इथं आले तेव्हा त्यांना आम्ही आमची समस्या सांगितली की रस्त्याची किंवा नालीची, लाईटची सुविधा वगैरे ते त्यांना बोललोत आम्ही. तर त्यांना बोलल्याच्या नंतर त्यांनी लगेच आम्हाला 10 ते 15 मिनिटातच मुरुम वगैरे टाकून दिला. तसेच लाईटची गैरसोय होती तर ते बोलले की पोल वगैरे आम्ही रोवून देऊयात आणि तुमचा लाईटचा वगैरे समस्या दूर करूया. तसेच वयस्कर लोकांना वगैरे बसण्यासाठी किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी शाळेचं ग्राउंड आहे इथं, तर तिथं चिखलाची वगैरे गैरसोय होती. तर तेही बोलले की तिथं मुरुम वगैरे टाकून आम्ही लाईटची वगैरे सुविधा करून तिथं माणसांना बसण्यासाठी बेंचेस वगैरे टाकून देऊया. आणि त्यांनी हे सर्व कामं तत्काळ केलेत. आम्हाला आमच्या दारात 4 चाकी आणायची सुद्धा सोय नव्हती. आम्हाला अक्षर रिक्षा जरी आणली तरी आम्हाला लांब उभी करायची आणि मग आम्ही आमच्या घरी पोचायचो. परंतु बापना सर यांनी आमचं पोलची समस्या दूर करणार आहेत म्हणले. आम्हाला खूप आनंद झाला. आणि महादेव मंदिरामध्ये अक्षरशः पाऊस पडला तर आम्हाला पाया पडायला, आरतीसाठी जायला जमत नव्हतं. तर आता त्यांनी आम्हाला मुर्मी करून एक छान रस्ता तयार करून दिल्याबद्दल त्यांचं खूप धन्यवाद. असं आमचं सहकार्य त्यांना आम्हाला लाभत राहो. धन्यवाद. आवाज जामखेडचा स्थानिक विकास, समाजसेवा आणि सकारात्मक बदलांची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणारे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.